मामूली विवाद ने युवक की ले ली जान। एक साथ दो तीन लोगों पर हमला। नागपुर बन रही क्राइम सिटी, सीपी का ऑपरेशन थंडर फेल। जरीपटका पुलिस स्टेशन क्षेत्र जिंजर मॉल इलाके में सिगरेट बेचने को लेकर हुए विवाद ने एक महिला पर हमला कर बेटी की जान ली। इस सनसनीखेज वारदात में चंचल सहारे और उनके परिवार पर चाकू से हमला किया गया, जिसमें इलाज के दौरान चंचल सहारे की मौत हो गई। इस घटना के बाद पूरे इलाके में तनाव का माहौल बन गया है। पुलिस स्टेशन पर सब लेकर धड़के परिजन, जो 2 घंटे थाने के सामने न्याय के लिए लोगों का आक्रोश रहा। फिर डीसीपी, एसीपी, पीआई ने परिवार को न्याय का भरोसा देने के बाद परिवारजनों को शव लेकर गए। मिली जानकारी के अनुसार गौरव अंबादे और आकाश टेनभुड़े नाम के दो आरोपी विद्या सहारे की चाय की दुकान पर पहुंचे थे। आरोप है कि उन्होंने विद्या सहारे द्वारा एक लड़की को सिगरेट बेचे जाने पर आपत्ति जताई, जिसको लेकर दोनों पक्षों में पहले कहासुनी हुई। विवाद इतना बढ़ गया कि गौरव अबंदे ने चाकू निकालकर चंचल सहारे और उनके साथ मौजूद लोगों पर जानलेवा हमला कर दिया। घायल चंचल सहारे को तुरंत अस्पताल ले जाया गया, लेकिन इलाज के दौरान उन्होंने दम तोड़ दिया। चंचल की मौत की खबर फैलते ही परिजनों और स्थानीय नागरिकों में भारी आक्रोश देखने को मिला। गुस्साए परिजनों और नागरिकों ने जरीपटका पुलिस थाने का घेराव कर न्याय की मांग की। प्रदर्शनकारियों ने चंचल सहारे के शव के साथ थाने में के सामने जोरदार प्रदर्शन किया। इस दौरान जरीपटका पुलिस की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल उठाए गए और पुलिस प्रशासन के खिलाफ नारेबाजी की गई। प्रदर्शनकारियों का आरोप है कि समय रहते कार्रवाई होती तो चंचल की जान बचाई जा सकती थी। स्थिति को देखते हुए इलाके में अतिरिक्त पुलिस बल तैनात किया गया है। फिलहाल पुलिस मामले की जांच में जुटी हुई है। क्राइम ऑपरेशन ब्यूरो रिपोर्ट नागपुर से। केस लगा है 302 लगती 307 लगाए 324 लगा है 324 इनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए। और वो उनमें से सिर्फ 2 अंदर होगा बोलते, एक राजा नगरान है वो भी था वो केस में। ये लोग 6-7 जन थे, बस उसमें से पकड़े कितने लोगों को? 2 लोगों को। 1-2-2026 रोजी यातील फिर्यादी विद्या सहारे यांच्या टपरीचं चहाच्या टपरीचं दुकान आहे जिंजर मॉलच्या साईडला। तिथे यातील आरोपी गौरव अंबादे आणि आकाश टेंभुर्णे हे चहा घेण्यासाठी आले। त्यांनी त्या विद्या सहारे त्यांना सांगितलं की तू आमच्या साईला सिगरेट का विकतो, तर त्यांच्यासोबत त्यांचं भांडण झालं। तर त्या विद्या सहारेने आपल्या मुलाला बोलवून घेतलं। त्यांचे मिस्टर आणि ते दोघे मिळून चहाची टपरी चालवतात। तर मग त्यांचा मुलगा पण आला आणि मग यातील जे गौरव अंबादे आहे याने आपल्या जवळ एक छोटा चाकू काढून त्यांच्यावर हमला केला। त्याच्यामुळे त्यामध्ये विद्या सहारे यांच्या हातावर मार लागला आणि जे मृतक आहे चंचल सहारे त्यांच्यासोबत एक त्याचा मित्र पण आला होता। त्यांना पण किरकोळ मार लागला, पण जो हा आहे सहारे आपला चंचल सहारे याच्या पोटावर एक अर्धा इंचीचा घाव लागला होता। त्या अनुषंगाने त्यांना आम्ही मेवा इथे हॉस्पिटलला भरती केलं होतं, परंतु ते पूर्ण ट्रीटमेंट न करता मेवा हॉस्पिटलला त्यांनी स्वतःच तिथून निघून गेले। 2-3 दिवस त्यांनी मग काही स्वतःवर ट्रीटमेंट केली नाही। त्यांच्यावर त्यांच्या जे छोटा घाव लागला होता पोटावर, त्याचं इन्फेक्शन झालं। त्यानंतर ते मग तिरपुडा हॉस्पिटलला गेले, मग सामान्य रुग्णालय इथे मानकापूरला गेले, तिथे पण त्यांची ट्रीटमेंट होऊ शकली नाही। मग त्यांनी त्यांना मेडिकल ट्रॉमा मध्ये शिफ्ट केला। दिनांक 4ला त्यांचं मग तिथे ऑपरेशन झालं। इन्फेक्शन खूप वाढलं असल्यामुळे ते काही त्यामध्ये सावरू शकलं नाही। आज दिनांक 6ला सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्या अनुषंगाने आम्ही यामध्ये 302 जे IPC जुना त्यामध्ये मर्डरचे सेक्शन वाढवले। दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। एक आरोपी जो आहे सेंट्रल जिल्हा 5 आहे व एक आमच्या सध्या ताब्यात आहे। आज त्यांचं फिनरल असताना ते अचानक पोलीस स्टेशनला आवारात त्याची बॉडी घेऊन आले व आरोपींना अटक करा अशी त्यांची मागणी होती। आम्ही त्यांना समजून सांगितलं की दोन्ही पण आरोपी याच्यामध्ये अटक आहे, पण अजून कोणी काही निष्पन्न होतील काय तपासेल आम्ही त्यांना सगळं सहकार्य करण्याबाबत सांगितले। त्यांचा रोष होता तो आम्ही त्यांचा कमी केला। एक 25-30 मिनिट ते थांबले होते, परंतु नंतर त्यांना समजवल्यामुळे ते इथून मग शांततेने नाराकाठीने गेलेले आहेत। आरोपी काही जे आरोपी आहेत त्यांच्यावर याच्या अगोदर पण 2 गुन्हे आहेत, म्हणजे गुन्हेगार वृत्तीचे आहेतच। ते नशेमध्ये होते नव्हते ते काही सांगता येत नाही, पण नशेच्या आधी आहेत आरोपी। 2च आरोपी आहेत, त्यांनी सांगितलं 2 जण आले गाडीवर, एकदम क्लिअर कट आहे काही विषय नाही। ती बाबत आम्हाला माहिती नाहीये त्यांना कोण अप्रोच झाला, कारण की 3-4 दिवस म्हणतात त्यांना कोण हॉस्पिटलला भेटलं याबाबत तर काय मला सांगता येणार। त्यांना कदाचित
वाटलं असेल किंवा पोलिसांनी पाठवलं असेल. नाही, ते त्यांच्या नावाने जी रिपोर्ट आहे ते ओळखत होते ना एकमेकांना. फिर्यादी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या साडी जे आहेत त्याची तिथे यायचे त्यांना सिगरेट का विकता, या वादावरून ते आता तपासात समजेल, निष्पन्न होईल. तपास चालू आहे.